2022च्या आधीपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू होतं। मात्र ओबीसींची महाराष्ट्रात जेवढी संख्या आहे त्यापेक्षा हे आरक्षण कमी असल्याचा दावा काही संघटना करत होत्या, तर या उलट काही आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण जास्त होत असून त्यामुळे एकूण आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली जात असल्याचा दावा दुसऱ्या बाजूला काही संघटना करत होत्या। आरक्षणाचा हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसींची संख्या नव्याने मोजण्याचे आदेश दिले। त्यानंतर जयंतकुमार बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग देखील नेमण्यात आला। या आयोगाच्या शिफारशी देखील सर्वोच्च न्यायालयासमोर सादर झाल्या। त्यामुळे या सगळ्यामुळे 3 वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या। मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022च्या आधी जी परिस्थिती होती त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। म्हणजे 3 वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानंतर पुन्हा आहे त्याच पद्धतीने ओबीसींच्या 27% आरक्षणासह महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। मग यातून साध्य काही झालं का? तर अजिबात नाही। हे नक्की का झालं, कोणामुळे घडलं आणि पुढे यामुळे काय होऊ शकतं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या सगळ्याची सुरुवात होते ती विकास गवळी यांच्या याचिकेमुळे। विकास गवळी यांनी महाराष्ट्रात ओबीसींचं आत्ताचं 27% प्रमाण हे त्यांच्या एकूण संख्येपेक्षा कमी आहे असा दावा करत 2018 मध्ये नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। 2019ला त्यांची ही याचिका देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली। विकास गवळींचं असं सांगणं होतं की आत्ता ओबीसींना जे 27% आरक्षण मिळतं आहे ते कमी आहे आणि ते वाढवून मिळावं आणि त्यासाठी ओबीसींची एकूण संख्या ट्रिपल टेस्टच्या माध्यमातून मोजली जावी। आणि याबरोबर हेही ते सांगत होते की महाराष्ट्रातील नंदुरबार, गडचिरोली आणि आणखी एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण अधिक आहे ओबीसींपेक्षा आणि त्या ठिकाणी देखील सरसकट 27% ओबीसींसाठीचं आरक्षण लागू होत असल्यामुळं तिथली आदिवासी समाजाची संख्या, त्यासाठीचं आरक्षण आणि ओबीसींसाठीची 27% आरक्षण हे सगळं 50%ची मर्यादा ओलांडतं आहे। हे सगळं देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021ला आदेश दिले की राज्य सरकारने नव्याने महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण, राजकीय आरक्षण निश्चित करण्यासाठी ओबीसींची संख्या मोजावी आणि 4 मार्च 2021ला न्यायालयाने हा निर्णय देताना राज्य सरकारने त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाची जी माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली होती ती स्वीकारण्यास नकार दिला। एका अर्थाने राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती त्यावेळच्या सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली आणि नव्याने राज्यातील ओबीसींची संख्या मोजण्यासाठी एक स्वतंत्र समर्पक आयोग नेमण्याचे आदेश दिले। त्यानंतर 21 मार्च 2022ला उद्धव ठाकरे सरकारने माजी सचिव जयंतकुमार बाठिया यांच्या नेतृत्वाखाली हा स्वतंत्र समर्पक आयोग नेमला। या आयोगाला राज्यातील ओबीसींची संख्या आणि या संख्येच्या आधारे ओबीसींचं राजकीय आरक्षण निश्चित करायचं होतं। या बाठिया आयोगाने त्यानंतर 12 जुलैला त्यांच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केल्या आणि या शिफारशी स्वीकारल्या। मात्र या दरम्यान एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ झालं होतं। त्यामुळे जेव्हा 12 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये या बाठिया आयोगाच्या शिफारशी सादर करण्यात आल्या तेव्हा सगळ्यांना अशी अपेक्षा वाटली की आता लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील।
मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे एक मोठं नकारात्मक वातावरण त्यांच्याभोवती आणि ते ज्यांच्यासोबत सत्तेमध्ये होते त्या भारतीय जनता पक्षाच्या भोवती निर्माण झालं होतं आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण आत्ता घेतल्या तर त्या आपल्याला नुकसानकारक ठरू शकतात असा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्यांचा होरा होता। दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यावेळची एकसंध राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाचे नेते हे सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी करत होते। उद्धव ठाकरे यांची भाषा तर हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा अशा स्वरूपाची होती। मात्र निवडणुका काही झाल्या नाहीत, कारण या बाठ्या आयोगाचा जो अहवाल होता तो ओबीसींचं आरक्षण आणखी कमी करणारा होता। म्हणजे मूळ जी सुरुवात झाली होती ती ओबीसींचं आरक्षण 27% अधिक वाढवून मिळावं यासाठीची होती। मात्र त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रकरण गेल्यानंतर आयोग नेमण्यात आला त्या आयोगाच्या शिफारशी अशा होत्या की ओबीसींचं 27% आरक्षण कायम राहावं, मात्र आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा अधिक होता कामा नये। त्यामुळं ओबीसींच्या एकूण जे राजकीय आरक्षण आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होत होतं आणि त्यामुळं वादाला सुरुवात झाली। दुसऱ्या बाजूने देखील याचिका सादर करण्यात आल्या आणि महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडत गेल्या। किती निवडणुका रखडल्या होत्या तर राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या, राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या, राज्यातील 22 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या, राज्यातील 41 नगर परिषदांच्या निवडणुका रखडल्या आणि राज्यातील 289 पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या। इतक्या सगळ्या निवडणुका मागील 3 वर्षांमध्ये रखडल्या आणि त्याचा परिणाम ही बजबजपुरी माजण्यामध्ये झाला। आपण पाहतो आहोत शहरांमध्ये प्रशासकीय राज असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या नागरिकांच्या ऐकून घेतल्या जात नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे आणि त्यामुळं पाणी असेल, वाहतूक असेल किंवा इतर नागरी समस्या असतील यांनी उग्र रूप धारण केलंय आणि त्यातून सातत्याने मागणी वाढत होती की महाराष्ट्रातील रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात। आणि या मागणीचा वाढता प्रभाव पाहता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात आणि त्या 2022च्या आधीच्या पद्धतीनेच घ्याव्यात। म्हणजे 2022च्या आधी ज्या पद्धतीने 27% ओबीसींचं आरक्षण लागू होतं त्या आरक्षणाच्या धोरणानुसारच घ्याव्यात। मग 3 वर्ष इतका काथ्याकूट झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानंतर बदल काही झालाय का तर अजिबात झालेला नाही। अर्थात हा बदल आरक्षणामध्ये झालेला नाही, मात्र राजकीय बदल मात्र खूप मोठा झालेला आहे। सध्या 237 आमदारांसह महायुती सरकार सत्तेमध्ये सत्तारूढ आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आजपर्यंतचा इतिहास हे सांगतो की ज्यांचं सरकार राज्यामध्ये सत्तारूढ असतं त्यांच्या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कौल राहतो। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवणारे जे प्रतिनिधी आहेत ते त्या राज्य सरकारच्याकडे त्यांचा झुकाव असतो किंवा त्या राज्य सरकारला अनुसरून असे हे निकाल लागतात। आणि आत्ता मी जसं म्हटलं की 237 आमदारांसह सत्तारूढ असलेलं राज्य सरकार हे अनुकूल परिस्थितीमध्ये आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आलेला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात। यातून साध्य काय झालंय तुम्ही ठरवायचं आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।